Hey, hello students, welcome back in Vidya Mandir Academy. So today we are going to learn the next question, that is question number 11. बरोबर ना. ह्याच्या आधी आपण क्वेश्चन नंबर 10 पर्यंत सगळे क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. सो क्वेश्चन नंबर 11 आता आपल्याला इथे बघायचं आहे. याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो पहा कसा डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण आता इथे. ओके, डेरिव्हेटिव्ह इथे घेताना इथे तुम्हाला एक ऑब्झर्व होईल की यू अपॉन व्हीचा रूल वापरावा लागेल. बरोबर ना. डी बाय डी एक्स ऑफ यू अपॉन व्ही हा जो रूल आहे तो सगळ्यांना माहिती आहे. यू अपॉन व्हीचा रूल काय, व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर, राईट, अपॉन व्ही स्क्वेअर. सो तो वाला डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. सो इथे लिहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. सो डिफरन्शिएट केल्यानंतर काय येणार, डी वाय बाय डी एक्स इक्वल टू व्ही ॲज इट इज. व्ही म्हणजे डिनॉमिनेटर ॲज इट इज. डिनॉमिनेटर मीन्स ई टू द पॉवर रूट एक्स आणि खाली आहे -1, इथे नाही, इथे आहे इन टू पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ न्यूमरेटर कोण आहे, ई रेस टू एक्स प्लस 1. ओके, मायनस ऑफ न्यूमरेटर ॲज इट इज ई रेस टू एक्स प्लस 1 ॲज इट इज. नाव आता डेरिव्हेटिव्ह कोणा घ्यायचा, इथे मायनस या इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स मायनस 1 म्हणजे खालच्याचं डेरिव्हेटिव्ह अपॉन डिनॉमिनेटरचं स्क्वेअर. डिनॉमिनेटरचं स्क्वेअर मीन्स ई रेस टू रूट एक्स मायनस 1 आणि याचा स्क्वेअर. आलं लक्षात. सो डेरिव्हेटिव्ह घेताना डेरिव्हेटिव्हचा सगळ्यांना घेता येतो. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हे तर ॲज इट इज, राईट, म्हणून याला मी ॲज इट इज ठेवणार. ई रेस टू रूट एक्स मायनस 1 ॲज इट इज इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर रूट एक्स. ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो ई टू द पॉवर एक्स, तसा ई टू द पॉवर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असणार ई टू द पॉवर रूट एक्स, पण एक्सच्या बदल्यात इथे रूट एक्स आहे म्हणून रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेत असतो आपण. आणि रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना माहिती आहे, बरोबर ना. फॉर्म्युले सगळ्यांना सांगितलेले मी पाठ ठेवा म्हणून 1/2 रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो कोणाचा, रूट एक्सचा. सो रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह इथे मल्टिप्लाय करावा लागेल. तो मी डायरेक्ट लिहितो आता 1/2 रूट एक्स. आलं लक्षात. अशा पद्धतीने इथे मध्ये मायनस. ओके, दिस वन ई टू द पॉवर रूट एक्स प्लस 1 आणि पहा याचा डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, ई टू द पॉवर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा एकदा याच्यासारखंच ई टू द पॉवर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर रूट एक्स, ओके, इंटू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. आलं लक्षात. आणि अपॉनमध्ये काय, ई रेस टू रूट एक्स मायनस ऑफ 1 ब्रॅकेट स्क्वेअर. सो अशा पद्धतीने आता दोघाकडे जर बघितलं तुम्ही तर कॉमन काय दिसतंय तुम्हाला, कॉमन बघा ई टू द पॉवर रूट एक्स अपॉन 1/2 रूट एक्स कॉमन दिसतो. इथे पण आहे आणि ह्या टर्ममध्ये पण आहे, दोन्हीमध्ये पण आहे. तर कॉमन करा. कॉमन करायचं म्हणजे काय करायचं, ई रेस टू रूट एक्स अपॉन हे इंटू हे 1 इंटू दिस म्हणजे ई टू द पॉवर रूट एक्स येणार ते. ओके, ई टू द पॉवर रूट एक्स आणि अपॉनमध्ये काय 2 रूट एक्स. ओके, कॉमन आहे, कॉमन पार्ट आहे म्हणून बाहेर घेतला. आणि ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहिलं तुमच्याकडे, ब्रॅकेटमध्ये पहा इथे राहिलं ई टू द पॉवर रूट एक्स मायनस ऑफ 1 इथे, आणि हे मायनस साईन अप्लाय केल्यानंतर हे मायनस ऑफ होणार ई टू द पॉवर रूट एक्स आणि मायनस आणि प्लस -1 होऊन जाणार. आणि डिनॉमिनेटर तुमचा ॲज इट इज पुन्हा एकदा डिनॉमिनेटर ई टू द पॉवर रूट एक्स मायनस ऑफ 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. तर इथं कॅन्सल होण्याचे चान्सेस आहे ई टू द पॉवर रूट एक्सचे आणि ई टू द पॉवर रूट एक्स प्लस आहे मायनस आहे कॅन्सल, -1 -2. सो काय करणार तुम्ही इथे, देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इक्वल टू इथे येत आहे पहा ई टू द पॉवर रूट एक्स अपॉन 2 रूट एक्स इंटू इथे शिल्लक राहिला -2 आणि अपॉनमध्ये ई टू द पॉवर रूट एक्स मायनस ऑफ 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. सो 2 गेट कॅन्सल, हा 2 आणि हा 2 कॅन्सल, हे मायनस साईन याला द्या. आलं लक्षात. ओके, सो डी वाय बाय डी एक्स काय येणार तुमचा, देअरफॉर फायनली वी गेट डी वाय बाय डी एक्स इक्वल टू मायनस साईन देऊन टाकू आपण, मिडलला दिलं तरी चालेल, मध्ये द्या असं मायनस साईन इथे. ओके, हे मायनस साईन मध्ये देऊ आपण. ई टू द पॉवर रूट एक्स लिहा, ई टू द पॉवर रूट एक्स अपॉन हे रूट एक्स आणि हे दोघे एकमेकासोबत मल्टिप्लाय असतील म्हणजे रूट एक्स इंटू ई टू द पॉवर रूट एक्स मायनस ऑफ 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर.
सो अशा पद्धतीने तुमचा dy/dx फायनली तुम्हाला मिळून जाईल. आलं लक्षात. सो दिस इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 11. ठीक आहे. सो अशा पद्धतीने याला ट्रीट करायचे. सो तुम्हाला याच्यासाठी फक्त फॉर्म्युले माहिती पाहिजेत आणि कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेता आला पाहिजे. सिम्पल आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. सो क्वेश्चन नंबर 12 इज y इज इक्वल टू पहा क्वेश्चन नंबर 12 जो दिला आहे आपल्याला y इज इक्वल टू लॉग ऑफ tan क्यूब ऑफ x इंटू साइन रेस टू 4x इंटू अजून एक दिला आहे x² प्लस 7 टू द पॉवर 7. ओके, असा क्वेश्चन आहे तुमच्याकडे आणि याला सॉल्व करायचं आपल्याला, याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे. सो सिम्पल आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे याचा. लॉगची प्रॉपर्टी इथे यूज करायची. हे बघा इथे कोणती यूज करणार प्रॉपर्टी पहा, आधी लिहून घ्या याला. वी नो दॅट ओके लॉग ऑफ m इंटू एन जर असेल तर काय करतो आपण, लॉग ऑफ m करतो प्लस लॉग ऑफ n करतो, बरोबर ना. मग लॉग ऑफ एक्स वाय झेड जरी असेल तरी लॉग ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ वाय प्लस लॉग ऑफ झेड असं सेपरेटली करत असतो. ठीक आहे, ही प्रॉपर्टी लॉगची एवढी लक्षात ठेवा. तसं इथे वाय इज इक्वल टू काय येणार मग, लॉग ऑफ एक्स वाय झेड असं ॲज्युम करा तुम्ही, एक्स वाय झेड. तर सगळ्यांचा प्लसमध्ये होऊन जाईल. लॉग ऑफ टॅन क्यूब एक्स प्लस लॉग ऑफ साइन रेस टू 4x प्लस लॉग ऑफ x² प्लस 7 रेस टू 7. ठीक आहे, तसं म्हणजे इथे काय होणार, लॉग ऑफ इथे बघा सेपरेट करायचं आपल्याला. तर हे होणार टॅन क्यूब एक्स प्लस लॉग ऑफ साइन रेस टू 4x प्लस लॉग ऑफ x² प्लस 7 रेस टू 7 अशा पद्धतीने. ठीक आहे, ही एक प्रॉपर्टी होती. अजून एक प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी कोणती, लॉग ऑफ m रेस टू n जर असेल तर n इंटू लॉग ऑफ m असं करतो आपण, बरोबर ना. ही वाली एक प्रॉपर्टी, ही वाली एक प्रॉपर्टी. इथे दोन प्रॉपर्टी यूज करायच्या आहेत. इथे यूज केली ही, पहिल्या स्टेपला ही वाली प्रॉपर्टी यूज केली, दुसऱ्या स्टेपला ही वाली प्रॉपर्टी यूज करायची. पहा ती काय होणार आता, देअरफॉर y इज इक्वल टू पहा लॉग ऑफ टॅन क्यूब एक्सचा ना हा क्यूब जो आहे तो खाली येणार, पुढे येणार लॉगच्या पुढे, म्हणजे तुमचं असं होईल 3 लॉग ऑफ टॅन एक्स. कोणती प्रॉपर्टी यूज केली, ही वाली प्रॉपर्टी. इथे पण ती वाली प्रॉपर्टीज यूज करणार. 4 कुठे येणार, लॉगच्या समोर. 4 पुढे आला, आता राहिलं फक्त तुमच्याकडे लॉग ऑफ साइन एक्स. 7 पण हा जो ब्रॅकेटचा 7 आहे तो पुढे येणार, राहिलं काय तुमच्याकडे x² प्लस 7. आलं लक्षात. अशा पद्धतीने ही वाली प्रॉपर्टी यूज करायची, सिम्पल प्रॉपर्टी, आणि त्या प्रॉपर्टीचं इथे यूज करायचं आहे. पुढे चालून तुम्हाला काय करायचं, आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. आपण जेवढं सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला तेवढं सिम्प्लिफाय करून झालं आहे आपलं. आता नंतर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. सो राईट डाऊन हिअर डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स वी गेट. डिफरन्शिएट करायचं आपल्याला. तर डिफरन्शिएट तुम्हाला माहीतच आहे कसं करतो आपण, dy/dx इज इक्वल टू 3 कॉन्स्टंट आहे, 3ला ॲज इट इज ठेवा. लॉगचा डेरिव्हेटिव्ह असतो लॉग ऑफ एक्स आहे समजा. ओके, लॉग ऑफ एक्स आहे समजा, तर लॉगचा डेरिव्हेटिव्ह कसं घेता तुम्ही, लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेतो ना आपण 1/x. तसं लॉग ऑफ टॅन एक्स आहे, याला असं लिहिलं तरी चालेल ना. ठीक आहे, हां ओके. सो काय होणार इथं पण ब्रॅकेट टाकला तरी चालेल तुम्ही, किंवा राहू द्या. ठीक आहे, 3 लॉग टॅन एक्स, तर 3 कॉन्स्टंट ॲज इट इज. लॉग टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह तो असतो 1/x. सो 1/x म्हणजे 1/tan x. पण टॅन एक्सचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावाच लागेल आपल्याला. एक्सच्या बदल्यात टॅन एक्स काम करतोय म्हणून टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यावाच लागेल. सो टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो sec²x. सो राईट डाऊन हिअर sec²x. मी डायरेक्ट लिहितोय आता, पुन्हा स्टेप वाढवत नाही, डायरेक्ट करतोय. प्लस 4 कॉन्स्टंट आहे, 4ला ॲज इट इज ठेवा, इंटू लॉग ऑफ साइन एक्स म्हणजे 1/sin x येणार, आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो cos x, तो ॲज इट इज लिहून टाकला. प्लस 7 ॲज इट इज इंटू हे काय येणार 1/x² प्लस 7 येणार, आणि x² प्लस 7चा डेरिव्हेटिव्ह, x²चा डेरिव्हेटिव्ह 2x. 7 कॉन्स्टंट आहे, त्याचा 0 येणार, नाही लिहिलं तरी चालेल. ओके, सो अशा पद्धतीने पुढे अजून कॅल्क्युलेट होईल, ते करून घेऊयात आपण. पुढे जेवढं कॅल्क्युलेट करता येईल तुम्हाला, पुढे जेवढं सॉल्व्ह होईल तेवढं सॉल्व्ह करत राहायचं. सिम्प्लिफाय होणारच आहे ते अजून. सो dy/dx इज इक्वल टू किती येते, देअरफॉर dy/dx इज इक्वल टू 3 इंटू बघा हे 1/tan आहे. टॅनला आपण काय लिहू शकतो, ह्या टॅनला आपण साइन अपॉन कॉस लिहू शकतो, बरोबर ना.
साईन अपॉन कॉस, पण 1 अपॉन असल्यामुळे काय होणार ते कॉस अपॉन साईन होणार. ठीक आहे, म्हणून इथं मी काय लिहिणार कॉस एक्स अपॉन साईन एक्स, याला लिहिलं असं. सेक स्क्वेअर एक्स आहे, सेक स्क्वेअर एक्स कोणाचा रेसिप्रोकल असतो, कॉसचा रेसिप्रोकल असतो. सेक स्क्वेअर एक्सला लिहा 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, काही चेंज नाही केला. याचा रेसिप्रोकल आपण असं लिहू शकतो त्याला, प्लस 4 कॉस अपॉन साईन म्हणजे काय असतं, टॅन असतं, सॉरी कॉट असतं. कॉस बाय साईन म्हणजे काय असतो, कॉट. मग इथे लिहिला 4 कॉट एक्स लिहा, प्लस 7 इथे लिहितो. ही स्टेप ॲक्च्युली तुम्ही पुढे लिहायची, जागा नाही माझ्याकडे म्हणून खाली लिहिते. इथे काय येणार 7 टू 14 एक्स, मग डायरेक्ट 14 एक्स करून टाकायला. 14 एक्स अपॉन खाली किती एक्स स्क्वेअर प्लस 7 लिहा, एक्स स्क्वेअर प्लस 7. ओके, बरं. आता काय आलं आहे तुमच्याकडे पहा, इथे काय काय आहे, एक कॉस एक्स आणि यातला एक कॉस एक्स काय होणार, कट होऊन जाणार. ओके, सो काय होणार हे, मग इथं अजून काही बाकी आहे का आपल्याकडे, पुन्हा एकदा चेक करा. 3 इंटू 1 अपॉन टॅन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स प्लस 4 इंटू 1 अपॉन साईन एक्स इंटू कॉस एक्स. ओके, आणि अजून 7. ओके, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, सगळीकडे प्लस आहे. सो हे काय होणार पहा बरं, 3 राहिला अपॉन साईन एक्स इंटू कॉस एक्स राहिला. इथे कॉस एक्स शिल्लक आहे ना, एक कॅन्सल झाला फक्त, प्लस 4 कॉट एक्स प्लस 14 एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. आलं लक्षात, इथपर्यंत जरी केलं तरी चालेल. आणि अजून एक स्टेप तुम्ही करू शकता. कोणती स्टेप करू शकता तुम्हाला माहिती आहे, 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा जर असेल तर आपण त्याला साईन 2 थिटा लिहू शकतो, बरोबर ना. तसं इथं आपल्याकडे साईन थिटा इंटू कॉस थिटा आहे, म्हणजे साईन एक्स इंटू कॉस एक्स आहे, पण 2 आहे का समोर, हा 2 नाही तर आपण घेतला डिनॉमिनेटरमध्ये घेतला, मल्टिप्लाय केलं डिनॉमिनेटरला, म्हणून न्यूमरेटरला पण करावं लागेल. आलं लक्षात, डिनॉमिनेटरला 2ने मल्टिप्लाय केलं म्हणून न्यूमरेटरला पण करावं लागेल. असं का केलं, कारण की आपल्याकडे फॉर्म्युला होता 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा, त्या फॉर्म्युल्यात बसू शकतं म्हणून केलं. तुम्हाला नसेल करायचं तर नका करू, तुम्ही इथपर्यंत पण तुमचं बरोबरच आहे. ठीक आहे, पण आता हे काय होणार 6 होणार, 6. ओके, आणि 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा म्हणजे काय, साईन 2 थिटा आहे, म्हणून इथे साईन 2 थिटा न लिहिता मी इथं एक्स लिहिणार, कारण की थिटाच्या बदल्यात इथे एक्स काम करतोय. प्लस 4 कॉट एक्स प्लस 14 एक्स बाय एक्स स्क्वेअर प्लस 7, काही प्रॉब्लेम नाही आला. इथं तुम्ही असं पण लिहू शकता 6, हे 1 अपॉन साईन 2 थिटा आहे, राईट ना. 1 अपॉन साईन जे असतं त्याला आपण कोसेक लिहू शकतो. सो इथे काय लिहिणार तुम्ही, कोसेक 2x प्लस 4 कॉट एक्स प्लस 14 एक्स बाय एक्स स्क्वेअर प्लस 7. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करणार, याला कॅल्क्युलेट करणार आहात. ठीक आहे, सो नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 13. आता क्वेश्चन नंबर 13 जो आहे तो कोणता आहे आपल्याकडे, y इक्वल टू 13 नंबरचा क्वेश्चन, y इज इक्वल टू लॉग ऑफ, पहा सिंपल क्वेश्चन आहे, अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x. ट्रिकी क्वेश्चन थोडासा, यासाठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीची फॉर्म्युले माहिती पाहिजे, म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहे की ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले तुमच्या पाठच पाहिजेत. ओके, ज्याच्या फॉर्म्युले पाठ त्याला एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, सो पहा याला आधी आपण सिम्प्लिफाय करू. सिम्प्लिफाय कसं करणार, y इज इक्वल टू लॉग ऑफ, आता पहा यांना मी कसं लिहितो बरं, नीट लक्ष द्या इथे, कारण हेच खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. ठीक, तुम्ही सांगा कॉस 2 थिटाचे तुम्हाला 2 फॉर्म्युले माहिती आहेत, 4 माहिती आहेत, तसे पण आपल्याला 2च यूज करायचे आता सध्या. कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1, आणि कॉस 2 थिटाचा दुसरा एक फॉर्म्युला आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा, राईट. असे 2 फॉर्म्युले माहिती असतीलच तुम्हाला. याच्यावरून काय करायचं आपल्याला, 1 मायनस असं झालं पाहिजे. 1 मायनस कधी होईल, हा कॉस 2 थिटा तिकडे गेल्यानंतर आणि 2 साइन स्क्वेअर थिटा इकडे आल्यानंतर. मग मी यालाच रिअरेंज करून कसं लिहिलं, 2 साइन स्क्वेअर थिटाला इकडे इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थिटा झाला, बरोबर ना. 1 मायनस कॉस 2 थिटा, तर काय येणार हे आता 2 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थिटा आहे. आपल्याला किती पाहिजे इथे, 1 मायनस कॉस 3x पाहिजे, बरोबर ना. मग तसं मी जर इथे लिहायला गेलो तर 1 मायनस कॉस 3x, बरोबर ना. इकडे 2 थिटा असेल तर तिकडे त्याचा हाफ होतो, अर्धा थिटा होतो.
तसं इकडे 3 थिटा असेल तर इकडे त्याचा अर्धा होईल म्हणजे कसं होईल 2 sin स्क्वेअर 3x/2 होणार. काय होणार 2 sin स्क्वेअर 3x/2. इकडे जर 3x आहे पहा, इथे जर 2 थिटा आहे तर इथं त्याचा हाफ थिटा झाला आहे ना, अर्धा झाला आहे. तसं इथं 3x आहे तर 3xचा अर्धा होणार इथे म्हणजे 2 sin स्क्वेअर 3x/2 होणार. तसं मी याच्या जागेवर लिहून टाकलं डायरेक्ट 2 sin स्क्वेअर 3x/2. कशावरून लिहिलं हे मित्रांनो, हे फॉर्म्युला आहे त्याच्यावरून लिहिलं, मनाने काही केलेलं नाही आपण. ओके, आता खाली काय पाहिजे 1 + cos 3x पाहिजे. 1 प्लस झालं पाहिजे. प्लस कधी होईल, हा -1 जेव्हा इकडे येईल तेव्हा 1 प्लस होऊन जाईल तो, बरोबर ना. 1 + cos 2 θ = 2 cos स्क्वेअर θ, बरोबर ना. याचा यूज करायचा आहे आपल्याला. मग आपल्याकडे 1 + cos 3x आहे. cos 3x आहे तर इथे लिहा 1 + cos 3x. पहा इकडे जर 2 थिटा असेल तर तिकडे हाफ थिटा होतो. तसं इकडे 3x आहे तर तिकडे काय होणार, हाफ होऊन जाणार म्हणजे 3x/2 होणार. मग लिहा त्याच्या जागेवर काय लिहिणार 2 cos स्क्वेअर 3x/2, बरोबर ना. हाफ अँगल फॉर्म्युले जर तुमच्या पाठ असतील तर काहीच अडचणच नाही तुम्हाला. आलं लक्षात. 1 + cos 3x ला काय लिहिलं 2 cos स्क्वेअर 3x/2 लिहिलं. सो लिहिलं, ठीक आहे. 2 कॅन्सल. हे पण इथं स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट आहे, याला पण आहे याचं आणि याचं कॅन्सल, याचं आणि याचं स्क्वेअर रूट पण कॅन्सल. आलं लक्षात. मग काय राहिलं तुमच्याकडे आता सांगा. किती सिंपल झालं. हे पण लिहून घ्या तुमच्या माहितीसाठी, हे पण लिहून घ्या. ज्यांना कळत नाही त्यांनी हे फॉर्म्युले लिहा. आपल्याकडे हे 2 फॉर्म्युले होते ओरिजिनल, याचं कन्व्हर्जन करून आपण यांना लिहिलेलं आहे. सो ते फॉर्म्युले तुमच्या पाठ असले पाहिजे. आलं लक्षात. सो हे फॉर्म्युले पाठ करा. मी यांना रफ करतोय, याचं यूज केलेलं आहे आपण, लक्षात ठेवा. ओके, पुढे काय करायचं आपण, काय शिल्लक राहिलं आता सांगा तुमच्याकडे. y = काय राहिलं, फक्त log ऑफ y = log ऑफ. पहा बरं आता काय शिल्लक राहिले तुमच्याकडे. y = log ऑफ 2 कॅन्सल, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट दोघांचे पण कॅन्सल आहे. sin 3x अपॉन cos 3x राहिला आहे. मग लिहिलं sin 3x/2 अपॉन cos 3x/2. पहा देअरफॉर y = log ऑफ sin cos म्हणजे काय असतं, tan 3x/2 असतो. लक्षात. sin cos म्हणजे sin θ cos θ काय असतो, tan θ, बरोबर ना. sin θ अपॉन cos θ म्हणजे tan θ असतो. सो आता डिफरन्शिएट करायचे. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट. सांगा डिफरन्शिएट केलं तर काय येणार, दॅट इज dy/dx = 1/tan 3x/2 इंटू, बरोबर ना. इंटू काय करावं लागेल आपल्याला, tan 3x/2चा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल मित्रांनो. सो लिहिलं मी इथे d/dx ऑफ tan 3x/2. पहा सिम्पल आहे, काही प्रॉब्लेम नाही याच्यात सॉल्व करण्यासाठी. डेरिव्हेटिव्ह आला पाहिजे फक्त तुम्हाला, बरोबर. सो 1/tan 3x/2 त्याला आपण असं लिहू शकतो का, tan 3x/, बरं सिम्पली असंच लिहा थोड्या वेळ, नंतर पाहू कन्वर्ट करायचं असेल तर. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅनचा डेरिव्हेटिव्ह कसं घेतो तुम्ही, tan xचं डेरिव्हेटिव्ह sec2x घेतो, बरोबर ना. तसं इथे sec2x, एक्सच्या बदल्यात कोण आहे 3x/2 म्हणून त्याचा पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह. ओके, तुम्ही डायरेक्ट लिहू शकता, पण मी आता तुम्हाला समजण्यासाठी एक स्टेप कंप्लीट करून देतो आहे. ठीक आहे. देअरफॉर dy/dx = पहा बरं 1/tan 3x/2. tan θला कसं लिहितो आपण, sin θ अपॉन cos θ, बरोबर. याला आपण sin θ अपॉन cos θ लिहिणार, पण 1/sin θ अपॉन cos θ म्हणजे cos θ वरती जाणार, म्हणजे असं cos 3x/2 वरती आणि sin 3x/2 खालती. आलं लक्षात, कळलं. हे समजण्याच्या गोष्टी रेसिप्रोकल आहे. 1/tanचा म्हणजे cot θ आहे, 1/tan आहे म्हणजे cot θ आहे, आणि कॉटला आपण असं लिहू शकतो, सिम्पल. ओके, आणि सेकला कसं लिहिणार, सेक कोणाचं रेसिप्रोकल आहे, कॉसचं रेसिप्रोकल आहे, सेक कॉसचं रेसिप्रोकल आहे. ट्रिग्नोमेट्री येणं आवश्यक. आलं लक्षात. इथं cos स्क्वेअर आहे म्हणून cos स्क्वेअर 3x/2 आणि 3x/2चा डेरिव्हेटिव्ह 3/2 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट ॲज इट इज. एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 असतो ते नेहमी. ओके, इथलं एक cos 3x/2 आणि याच्यातलं एक कॅन्सल. काय शिल्लक राहिलं, 3/2ला समोर लिहितो बरं मी. dy/dx = 3/2ला समोर लिहिला, 3/2ला कुठं लिहिला, असा समोर. आणि काय राहिलं तुमच्याकडे 1 वरती काहीच नाही, 1 राहिला. इथं काय राहिलं, sin 3x/2 इंटू cos 3x/2. ओके,
आणि काय केलं मी 3/2ला असं लिहिलं, हा 3 इथे आणि 2 इथे. आलं लक्षात. परत एकदा 2 sin थिटा इंटू कॉस थिटा असं असेल तर काय करतो आपण, पहा ना असा 2 sin थिटा इंटू कॉस थिटा जर असेल तर त्या फॉर्म्युला आहे sin टू थिटाचा. तसं हे काय होणार, देअरफॉर dy/dx इज इक्वल टू 3 हे sin 2 आणि थिटा म्हणजे कोण आहे 3x/2 आहे, 3x/2. 2 कॅन्सल होऊन जाईल, 2 कॅन्सल होऊन जाईल तर काय शिल्लक राहील तुमच्याकडे, फक्त राहिलं 3/sin 3x. आणि यालाच तुम्ही असं लिहू शकता 3 इंटू 1/sin 3x येते. 1/sin म्हणजेच कोण असतं, कोसेक असतो. सो त्याला तुम्ही असं कोसेक 3x लिहू शकता. ओके, कोसेक 3x. सो अशा पद्धतीने तुमचं फायनल आन्सर असं आलं पाहिजे. जेवढं तुम्हाला सिम्प्लिफाय करता येईल तेवढं सिम्प्लिफाय करा तुम्ही. आलं लक्षात. सो फायनली तुम्हाला हे आन्सर मिळेल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण फॉर्म्युल्यांचा यूज करून काय केलं इथे क्वेश्चनला सॉल्व केलेलं आहे. सो त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले येणं महत्त्वाचं आहे. ज्याला फॉर्म्युले येतील त्याच्यासाठी हे सगळं सिम्पल आहे. ज्याला फॉर्म्युले माहीत नसेल त्यासाठी थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, त्यासाठी फॉर्म्युले तुम्हाला येणं गरजेचंच आहे. ओके, नेक्स्ट. ओके, जो क्वेश्चन आहे नेक्स्ट वन तो तुम्ही काय करायचं आहे, होमवर्क करायचं आहे. ठीक आहे. पुढचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14 तो सिमिलर आहे याच्यासारखाच, तो तुम्ही होमवर्क करायचा आहे. बाकीचे राहिलेले क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू. ओके, बाय.